महाराष्ट्रातील 82 सांस्कृतिक कला केंद्रांपैकी 42 कला केंद्रांमध्ये डीजे सिस्टीम सुरू झाल्याने त्याला डान्स बारचं स्वरूप आलं आहे। येथील तबला, ढोलकी, पेटीवादक आणि गायिका यांना काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे डीजेवर बंदी घालावी अशी मागणी अखिल भारतीय लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्रात कला केंद्राला परवानगी देताना त्यात प्रत्यक्ष वादक आणि गायकांचा समावेश असणे गरजेचे आहे असं नियम सांगतो। मात्र हे सगळे नियम धाब्यावर बसवत सर्रास कला केंद्रांवर डीजेचा वापर केला जातोय। त्यामुळे ही कला केंद्रे डान्स बार झाली असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय। यावेळी त्यांनी या ठिकाणचे व्हिडिओ देखील माध्यमांना दाखवले। या पत्रकार परिषदेला अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटना, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धोंडीराम जावळे, शोभा लाखे आदी उपस्थित होते। डीजे आल्याने वादक गायकांना काम मिळत नाहीये, त्यामुळे जवळपास 10,000 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। शासनाने या सगळ्यांचा विचार करून डीजेचा वापर करणाऱ्या कला केंद्रांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कारवाई न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही सुरेखा पुणेकर यांनी दिलाय। या कला केंद्रांसाठी शासनाने नियमावली बनवली आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की स्टेज परफॉर्मन्स करताना कलाकारांची वेशभूषा कशी असावी, नृत्यांगना आणि गायिका नऊवारी साडीमध्ये असावी, गण गवळण, पारंपरिक लावणी आणि घुंगरू, पेटी, तबला, ढोलकी अशी वेशभूषा असावी। नृत्यांगनांचे वय 18 वर्ष पूर्ण असावे, अशाच नृत्यांगनांना पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो। आज ह्या ठिकाणी पत्रकार भवनमध्ये आमची संघटना पूर्ण महाराष्ट्रातली आलेली आहे। पूर्ण थिएटर संगीतबारीचे 82 थिएटर आहे, त्यापैकी 40 ते 45 थिएटरमध्ये डीजे डान्स चालू आहे। थिएटरला लायसन्स दिलेलं आहे लाईव्ह, पेटी, तबला, ढोलकी आणि गायिका याच्यासाठी लायसन्स दिलेले आहे। आणि RR पाटलांनी डीजे बंद केला होता, तो पनवेलचा डीजे बंद झाला आणि इकडं थिएटरमध्ये आला, ग्रामीणमध्ये आला। मग हा डीजे बंद व्हायला पाहिजे। तुम्हाला ज्या पद्धतीने लायसन्स दिलेत त्या पद्धतीने तुम्ही थिएटर चालवायला पाहिजे, हे बंदिस्त आहे। पण आज महाराष्ट्रातल्या 10,000 कलावंतांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। मग तुम्ही जर कलावंत कामावर नाही घेतले आणि नुसतं डीजेवरती तुम्ही थिएटर जर चालवलं तर कलाकार घडणार कुठून? आणि आज कलावंतांवरती उपासमारीची वेळ आल्यामुळं आज 3-3, 4-4, 5-5 लोक एक कलावंतांच्या मागं आहे पोट भरण्यासाठी। आणि मग त्यालाच काम नसलं तर मागची 5 लोक कशी पोट भरणार? हां, मग मी काय म्हणते की डान्स बार हा बंदच व्हायला पाहिजे। आम्ही शासन दरबारी सुद्धा आम्ही उपोषण करू। आज कलावंत आत्महत्या करायला लागलेत, शेतकऱ्यांसारखी परिस्थिती झालेली आहे। आज कलाकारांना काम नाही आहे आणि हे थिएटरवाले प्रत्येक थिएटरमध्ये जामखेडला जास्त चालू आहे, बारामतीला चालू आहे, फक्त सणसवाडीला, धाराशिवला पण चालू आहे। हां, हे जामखेडची लातूरला सुद्धा डीजे चालू आहे। हे कला केंद्रामधलं आहे, हॉटेलमधलं नाही आहे। आता जवळ घेऊन बघा, हे कला केंद्रामधलं आहे, पुणे जिल्ह्यातलं आहे बघा हे। म्हणजे अशा पद्धतीने कलावंतांवरती उपासमारीची वेळ आहे। आता 1 वर्ष झालं आम्ही झगडतोय, सगळ्या ठिकाणी आम्ही उपोषण केलेलं आहे। आता उपोषण आम्ही मंत्रालयासमोर करणार आहे। शासनाने पण ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे। आज 10,000 कलावंत उपासमारीच्या प्रसंगामध्ये आहे। काही लोकांनी 2 लोकांनी त्या आत्महत्या केलेली आहे, याला कोण जबाबदार आहे? मग ह्या डीजे बंद करण्यासाठी फक्त शासनाने एकच केलं पाहिजे, डीजे बंद करा, नाहीतर तुमचे लायसन रद्द। एवढंच जरी केलं, 2-3 दिवस थिएटर जरी बंद ठेवले तरी डीजे बंद होईल। पण शासनाने हा उपक्रम राबवला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। कारवाई होत नाहीये,